राजकारण बेभरवशाचा खेळ आहे। कालचा राजा आजचा रंक आहे आणि कालचा रंक आजचा राजा होतोय। त्रिपुरातल्या एका दाम्पत्याची ही कहाणी अशीच आहे। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आज कहाणी आहे एका अशा कुटुंबाची ज्यांची देशातल्या राजकारणामुळे एका रात्रीत परिस्थिती बदलून गेली। गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत बऱ्यापैकी महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। त्यातली एक महत्त्वाची घटना आम्ही आपल्या समोर घेऊन येतोय, ती या एका फोटोमधून। हा फोटो तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक पाहायला हवा, कारण या फोटोमुळे भल्या भल्यांची झोप उडालेली आहे। राष्ट्रीय राजकारणात असं काही होऊ शकेल याची सुतराम शक्यता कुणालाही नव्हती, हे विशेष। तृणमूलच्या खासदारांनी बंड केलं आणि बंड केल्यानंतर सुरुवातीला स्वतःचा एक वेगळा गट बनवला। या स्वतंत्र गटाला त्यांनी काही काळ स्वतंत्र ठेवण्याचे प्रयत्न केले खरे, पण कायद्यानुसार आपल्याला स्वतंत्र राहता येत नाही हे लक्षात आल्यानंतर हा तृणमूलचा 20 खासदारांचा गट नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया या एका अत्यंत अनोळखी पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतो आहे। आणि तसं पत्र हा लोकसभा अध्यक्षांना म्हणजेच ओम बिर्लांना देत असतानाचा फोटो आता आपल्या समोर येतोय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून तृणमूलच्या खासदारांनी हे पत्र दिलं आणि अचानक अख्ख्या देशात चर्चा सुरू झाली की ही नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया आहे तरी काय। हा NCPI अशा एका लघु रूपामधला पक्ष आहे। या पक्षामध्ये आपण सगळेजण एकत्रितरित्या आपल्या गटाला विलीन केलं तर आपली खासदारकी जाणार नाही, हे तृणमूलच्या खासदारांना पक्क ठाऊक आहे। आणि म्हणूनच त्यांनी NCPI या पक्षामध्ये जाऊन आपला गट विलीन करून टाकलेला आहे। अर्थात या विलीनीकरणावर अंतिम शिक्कामोर्तब लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत। देशाच्या राजकारणामध्ये मात्र NCPI हा अचानक महत्त्वाचा पक्ष बनलाय, ज्यांचे संसदेमध्ये आता एका रात्रीत 20 खासदार जन्माला आलेले आहेत। या सगळ्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे तो केंद्राच्या सत्तेचा, आणि केंद्राच्या सत्तेमध्ये अमित शहा यांची भूमिका कधीच कुणाला नाकारता येणार नाही। राष्ट्रीय राजकारणामध्ये अमित शहा चकवा देण्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत। NCPI पक्षाच्या अचानक चर्चेत येण्यामागे ते आहेत का, हा सवाल अत्यंत स्वाभाविकरित्या येतोच। त्याला कारणही तशीच आहेत। कोणती कारणं आहेत ती लक्षात घ्या। राष्ट्रीय राजकारणातला सध्याचा चकवा असा आहे की हा NCPI पक्ष अचानक जन्माला आला कुठून। एका सामान्य दाम्पत्याच्या नावावर हा पक्ष कसा उभा झाला। तृणमूलच्या खासदारांनी अशा कोपऱ्यातल्या पक्षाला का निवडलं असेल। NCPIचे राजकीय भवितव्य नक्की आहे तरी काय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। आता या NCPIच्या जन्मदात्यांची तुम्हाला आम्ही ओळख करून देतोय। हे दाम्पत्य आहे कुंडू दाम्पत्य। त्यांचा फोटो आपल्या समोर येईल। सर्वसाधारणपणे राजकीय घराण्याशी कुठलाही संबंध दूरान्वयन नसलेलं हे कुंडू दाम्पत्य आपल्या समोर येत आहे। यांनी NCPI या पक्षाची स्थापना केली आहे। NCPI पक्षाच्या स्थापनेच्या माध्यमातून या कुंडू दाम्पत्यानं आपलं राजकीय अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता नशिबानं अचानक पलटी मारली आहे। काय घडलंय ते पहा।
उत्तीय आणि शेवली कुंडू या नवरा बायकोनं हा पक्ष स्थापन केला। NCPIची स्थापना 20 जानेवारी 2023 मध्ये या दोघांनी केली। त्यावेळेला त्यांना कदाचित कल्पना नसेल की भविष्यात आपल्या नशिबात असं काहीतरी वाढून ठेवलंय। त्रिपुराच्या निवडणुकीमध्ये NCPI उतरला। NCPI या पक्षाला फक्त 822 मतं मिळाली, म्हणजे 1000 मतं सुद्धा मिळाली नाहीत। सगळ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। NCPIच्या माध्यमातून राजकारण पुढे जात असताना सध्याच्या घडीला या पक्षाकडे 1,13,000 इतकाच पक्षनिधी आहे। हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये नोंदवला गेलाय, इतकाच काय तो त्याचा सध्याचा पश्चिम बंगालशी संबंध, आणि हाच संबंध पकडून तृणमूलच्या बंडखोरांनी NCPI या पक्षामध्ये विलीन व्हायचा निर्णय घेतलेला दिसतोय। कालच्या NCPI मध्ये आणि आजच्या NCPI मध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे। हे अंतर का आलंय ते लक्षात घ्या, कारण त्यानिमित्तानं झालेल्या घटना या आपल्याला नोंदवता येतील। प्रादेशिक दल म्हणून, म्हणजेच प्रादेशिक पक्ष म्हणून NCPIला कालपर्यंत मान्यताही नव्हती। आज हा पक्ष केंद्रातला भाजपा आघाडीतला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे। कसा तेही लक्षात घ्या। NCPIकडे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यापेक्षा जास्त खासदार आहेत। नितीश यांचे लोकसभेमध्ये 12 तर चंद्राबाबू यांचे 16 खासदार आहेत। तर नवख्या कुंडू यांच्याकडे 20 खासदार आहेत, आणि त्याचमुळे हे कुंडू महाशय अचानक नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यापेक्षा देशातले एक अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे नेते बनलेले आहेत, आणि एका रात्रीत ते मालामाल झाले आहेत खासदार संख्येच्या बाबतीत, असं किमान आत्ता तरी म्हणता येईल। हे सगळं एका रात्रीत घडलंय असं तुम्हाला निश्चित वाटू शकतं, पण परिस्थिती तशी नाही। हे सगळं एका रात्रीत अजिबात घडलेलं नाहीये, आणि हे घडण्याच्या मागे अनेक छोट्या छोट्या घटना कारणीभूत आहेत। आपल्या समोर 2 महत्त्वाच्या नेत्यांची चित्र आहेत। एका बाजूला लोकसभा विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी आपल्या समोर आहेत, दुसऱ्या बाजूला देशाचे 12 वर्ष पंतप्रधान म्हणून आपल्याला परिचित असलेले नरेंद्र मोदी आहेत। आता राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांची दूरदृष्टी ही बऱ्याचदा अधोरेखित त्यांच्या घटनांमुळे होत असते। कदाचित त्याच अनुषंगानं आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं, हे नाकारून चालणार नाही। विरोधी पक्षनेता या नात्यानं राहुल गांधी यांच्याकडून नुकतंच असं वक्तव्य झालं की नरेंद्र मोदी हे अवघ्या काही महिन्यांचेच आता पंतप्रधान आहेत। हे वक्तव्य होताच सगळी सूत्र वेगानं फिरू लागली असं म्हणतात। आपण ते वक्तव्य एकदा ऐकूया। जिस सिस्टम को मैंने कंट्रोल किया था वो सिस्टम कोलैप्स कर रहा है और पूरा इंफॉर्मेशन इसको दे रहा है। तो ये डायनामिक चल रही है, और आप देखना, मेरे अंदाजे से मेरा असेसमेंट है 1 साल के अंदर मोदी जी प्राइम मिनिस्टर नहीं होंगे। नरेंद्र मोदी वर्षभराच्या आतच पंतप्रधान पदावरून पाय उतार होतील हे म्हटल्यानंतर त्याच्या मागची सगळी कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरूच झालेला होता। अर्थात हे काही पहिल्यांदा नव्हतं। याच्या आधी काय घडलं होतं आणि त्यानंतर काय घडलं ते आता आपण पहा। काँग्रेसनं डाव टाकला होता। आपलं सरकार अल्पमतात आहे हे मोदी शहा दोघंही पुरते ओळखून होते। मोदी सरकार पाडण्याचा यापूर्वीचा एक प्रयत्न फसलेला आहे हे आपल्या सगळ्यांना निश्चित आठवत असेल। चंद्राबाबू नायडू यांनी समर्थन मागं घ्यावं म्हणून त्यांच्यावर दबाव आणला होता, पण त्यांनी ते समर्थन टिकवून ठेवलं आणि मोदी सरकारही टिकलं। नितीश आणि नायडू यांचा पर्याय शोधणं ही आता मोदींसमोरची अपरिहार्यता बनली होती। मोदी सरकार सत्तेतून हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न होत आहेत हेही लपून राहिलेलं नाहीये। नितीश आणि नायडू यांच्यापैकी एकही पक्ष विरोधात गेल्यास आपली अडचण वाढेल हे मोदींना कळतंय। भविष्यातील अडचण टाळण्यासाठी आता मोदींकडे NCPIचा भक्कम आधार आहे। भाजपा आघाडीला महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी पण NCPIचा फायदा होणार आहे।
आता हे सगळं घडत असताना आत्ताच्या घडीला NCPI कडे फक्त आणि फक्त 20 खासदार आहेत असं अजिबात नाहीये. NCPIच्या कडे भविष्यात कदाचित 40 आमदारही येऊ शकतात. तृणमूलच्या बंडखोर आमदारांचे नेते ऋतब्रत बॅनर्जी मात्र सध्या या प्रकारावर काही बोलायला तयार नाहीत. ते आपल्या कानाला खडा लावताना दिसतात. See 20 MPs of the Lok Sabha, I have seen also through the media that they have decided to merge with this National Citizens Party of India. So it is their decision. Their collective has taken such a decision. As far as our collective is concerned, we have no such idea.